पण या संकटाच्या काळात सुद्धा असे काही महाभाग आहेत जे साठेबाजी करत असतात। पैशांचा सगळा या गॅसचा सुद्धा काळाबाजार करण्याची त्यांची हिम्मत होते, पण अशी साठेबाजी करणाऱ्यांची आता खैर नाही। कारण गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईला सुरुवात झाली आहे। सरकार आता ॲक्शन मोडवर आले। युद्धामुळे मुंबईसह राज्यातल्या अनेक भागांमध्ये कमर्शियल गॅस सिलेंडरचा जो तुटवडा निर्माण झालाय, त्यामुळे या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन काळा बाजार सुरू केला जातोय आणि 2000 मिळणारा कमर्शियल सिलेंडर आता थेट 4000 रुपयांपर्यंत पोहोचला। हा काळा बाजार रोखण्यासाठी यंत्रणा ॲक्शन घेत आहेत। राज्यात कमर्शियल गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे मुंबई, नागपूर, पुण्यासह सर्व शहरातील हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिक हवालदिल झालेत। त्यात कमर्शियल गॅस सिलेंडरचा काळा बाजार सुरू झाल्यानं हॉटेल व्यावसायिकांच्या अडचणीत भर पडली आहे। 1800 ते 2000 रुपयांना मिळणारा कमर्शियल गॅस सिलेंडर आता 3500 ते 4000 रुपयांना विकला जातोय। घरगुती गॅस सिलेंडरचाही काळा बाजार सुरू झालाय। 900 ते 1100 रुपयांपर्यंत मिळणारा घरगुती सिलेंडर आता 1800 ते 2000 रुपयांना विकला जातोय। त्यामुळे धास्तावलेल्या नागरिकांकडून सिलेंडरचा साठा करण्यावर भर दिला जातोय। मध्य पूर्वेतल्या युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला, तर दुसरीकडे राज्यातील गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात कोणतीही समस्या येऊ नये यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं राज्यभर तपासणी मोहीम सुरू केली आहे। नागपुरात सदर परिसरातील एका गॅस एजन्सी कार्यालयात पुरवठा अधिकाऱ्यांनी पाहणी केली, तसंच गोडाऊनमध्ये जाऊन स्टॉक आणि वितरणाचा ताळमेळ तपासला। अवैध साठा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला। हमारी जो पुलिस है उसकी ड्यूटीज भी डिफाइंड है कि कोई होर्डिंग होने की अगर संभावना है कहीं भी तो वो चेक कर सकते हैं गोडाउन्स को, उसको ट्रांसपोर्ट में भी मदद कर सकते हैं। जो डिस्ट्रीब्यूशन जहाँ पे हो रहा है वहाँ भी पुलिस हमारी जा सकती है और जाएगी। ये हमने क्लियरली इंस्ट्रक्शन सबको दिए हैं। कहीं से अगर कोई डिस्ट्रीब्यूटर की तरफ से या कोई सेंटर से अगर हमको कोई रिक्वेस्ट आती है तो हम वहाँ पे डेफिनेटली अपना स्टाफ भेजेंगे। काळा बाजार करणाऱ्यांवर जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत थेट गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनानं दिला। त्यामुळे आगामी काळात गॅस वितरणावर प्रशासनाचं अधिक लक्ष असणार आहे, तर गॅस सिलेंडर लवकरात लवकर मिळावा अशी अपेक्षा सामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जाते। आधी गॅस घरापर्यंत यायचा, पण आता येत नाही। आम्हाला तर प्रॉब्लेम फेस करावे लागतात। आता घरपोच जो गॅस येत होता तो येत नाही येते। आम्ही 3 दिवस झाले बुकिंग केली आहे आणि आम्हाला कॉल आलता की येणार आहे, बट ते आले नाही। राज्यातील गॅस तुटवडा आणि वाढते दर यामुळे नागरिक व्यावसायिक यांच्या चिंतेत भर पडली आहे। त्यातच युद्ध थांबण्याची चिन्ह दिसत नसल्यानं गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे। परिणामी प्रशासनानं काळा बाजार थांबवण्यासाठी घेतलेली मोहीम प्रभावीपणे राबवली तर सामान्य नागरिकांना नक्की दिलासा मिळेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।